इगतपुरी नगर परिषदेतील भाजपचे विद्यमान नगरसेवक किरण लक्ष्मण बिन्नर यांच्या जात प्रमाणाबाबत धक्कादायक माहिती समोर आली असून जात पडताळणी समितीने संबंधित प्रमाणपत्र बनावट असल्याचा निष्कर्ष उघडल्याने इगतपुरी राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। या निर्णयामुळे त्यांच्या नगरसेवक पदावर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली असून पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती मिळत आहे। माहितीनुसार संबंधित जात प्रमाणपत्र 2018 मध्ये काढण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता। मात्र चौकशी दरम्यान त्या प्रमाणपत्राची कोणतीही अधिकृत नोंद शासकीय अभिलेखामध्ये आढळून आली नाही। याशिवाय ज्या आपले सरकार केंद्रातून प्रमाणपत्र प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले होते असे केंद्र अस्तित्वातच नसल्याचे तपासात स्पष्ट झाले। इगतपुरी नगर परिषद निवडणुकीसाठी सादर करण्यात आलेल्या नामनिर्देशन अर्जातील कागदपत्रांची माहिती अधिकारातून छाननी केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले। माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश शर्मा आणि ज्ञानेश्वर पासलकर यांनी संबंधित कागदपत्रे मिळवून सातत्याने पाठपुरावा केला। त्यानंतर महसूल प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल चौकशी सुरू केली। या प्रकरणाची चौकशी तलाठी, मंडळ अधिकारी तसेच दक्षता पथक यांच्या माध्यमातून 2 वेळा करण्यात आली। उपलब्ध अभिलेख, नोंदी आणि पुराव्यांची बारकाईने तपासणी करण्यात आली। त्यानंतर इगतपुरी तहसीलदार कार्यालयाने सविस्तर अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केला। प्रांत कार्यालयानेही कायदेशीर चौकटीत राहून वस्तुनिष्ठ पद्धतीने पडताळणी करून प्रकरण पुढे पाठविले। दरम्यान जात पडताळणी समितीने दिलेल्या आदेशात संबंधित जात प्रमाणपत्र बोगस व बनावट असल्याचे स्पष्ट केल्याची माहिती समोर आली। त्यामुळे संबंधित नगरसेवकाचे पद रद्द करण्याबाबतची प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली असून इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर परिसरात या निर्णयाची जोरदार चर्चा रंगली आहे। श्री किरण लक्ष्मण बिन्नर हे इगतपुरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10B मधून उभे होते। नागरिकांचा मागास प्रवर्ग याच्यातनं ते स्वतःची उमेदवारी करत होते। त्यातनं ते निवडून आलेले होते। 6 महिन्याच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र त्यांनी सादर करायचं असतं। तर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नाशिक यांच्याकडे जो त्यांचा निर्णय आहे तो निर्णय आजच मेलवर प्राप्त झालेला आहे। तर त्यानुसार त्यांचं जे प्रमाणपत्र आहे ते अवैध ठरवण्यात आलेलं आहे। सदर जो निर्णय आहे त्या संदर्भातला अहवाल मी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे सादर करणार आहे। त्यांना वरती न्यायालयात दाद मागता येईल का? निर्णयामध्ये तसं म्हटलेलं आहे की तक्रारदार व अर्जदार यांना समितीचा निर्णय अमान्य असल्यास भारतीय संविधानाचे अनुच्छेद 226 नुसार माननीय उच्च न्यायालयात त्यांना दाद मागता येईल। सर, जेव्हा त्यांनी अर्ज भरला होता तेव्हा आपण जी पडताळ छाननी करतो, छाननी तसं आढळलं नाही का? अर्ज वैध का अवैध? नाही, त्यात फक्त त्यांनी प्रमाणपत्र सादर केलेलं आहे, जात प्रमाणपत्र तेवढंच आपण एक